एअर इंडियाच्या विमानात त्या दिवशी नेमकं काय घडलं याची ही छोटीशी झलक. शिवसेनेचे परभणीचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याची घटना सध्या गाजते. पण या नव्या व्हिडिओत गायकवाड यांना चिवेगाळ झाल्याचं समोर आलंय. बदतमीज लोग हैं यहाँ, बदतमीज लोग हैं यहाँ, बदतमीज लोग हैं यहाँ. सर मिल के मारते तो कौन जाके बोलेगा. एअर इंडियाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलंय आणि धक्का दिल्याचंही या क्लिपमध्ये दिसतंय. हीच क्लिप शिवसेनेच्या खासदारांनी सोमवारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना दाखवली. गायकवाड यांच्यावर घातलेली प्रवासबंदी उठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सेशन चालू है और ऐसे हालत में उसको पाबंदी लगाना वो भी सभी एयरलाइंस ने, तो सरकार ने ये सीरियसली देखना चाहिए. सिविल एविएशन मिनिस्टर यहाँ बैठे, मैं उनको आपके तरफ से उनको रिक्वेस्ट करता हूँ आप इसके ऊपर बयान दे और ये जल्दी से जल्दी बयान हटाए. अधिवेशन सुरू असताना खासदाराला अधिवेशनाला उपस्थित राहायचं आहे. तो खेडेगावातला एका जिल्ह्यातला खासदार आहे, त्यांना इथं यायचं असेल तर तुम्ही जर प्रवासाची बंदी घालताय तर तोही तो प्रिव्हिलेजचा मुद्दा आहे. तो त्याचा त्या हक्क आहे त्याला अधिवेशनात उपस्थित राहण्याचा. आणि म्हणून कस्टोडियनने आता आपण याच्यामध्ये लक्ष घाला आणि याच्यामध्ये आपण त्या पद्धतीचे निर्देश द्यावेत. या प्रकरणी शिवसेनेनं दाखल केलेला हक्कभंग प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला. त्याऐवजी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना सुमित्रा महाजन यांनी केली. हवाई वाहतूक मंत्र्यांनी याबाबत ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळे गायकवाड प्रकरणी तिढा कायम आहे. It's not deny boarding to an MP. It is to any passengers whose demeanor is incorrect. Now, after that, fortunately for us, we have a good safety record. But I never in my wildest of dreams expected a member of parliament to get caught into this. दरम्यान खासदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. उस्मानाबादमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोको करून एअर इंडिया अधिकाऱ्यांचा पुतळा जाळला. उमरगा आणि लाहोरा तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. आदरणीय आमचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडिया जो प्रकार घडला त्याचा निषेधार्थ आम्ही रस्त्यावर उतरले आहोत. आणि त्याच्यावर जर कारवाई केली नाही एअरफोर्सवाल्यावर तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. राजकारणी म्हणजे वाईट किंवा खलनायक अशी एक प्रतिमा रंगवली जाते. नव्या व्हिडिओ क्लिपमुळे या प्रकरणातली वेगळीच बाजू समोर आली आहे. पण त्या दिवशी नेमकं काय घडलं याचाही तपशीलवार खुलासा होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.